नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, राजेश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रेमलालराजे स्वरूपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्यामार्फत गट ड सवलती सर्व सेवा रिक्त पदांची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी निकाल आहे तो ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जो एक्झामचा निकाल आहे तो कशा पद्धतीने पाहू शकतात हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी कोल्हापूर GMC मार्फत या ठिकाणी राजेश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व प्रेमलालराजे स्वरूपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्यामार्फत गट ड वर्ग 4 यांच्या रिक्त पदांची सर्व सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये शीर्षक सुद्धा तेच आहे. याचा या ठिकाणी रिझल्ट आहे तो 22/7/2025 ते शेवट असणारा 21/8/2025 पर्यंत तुमची निवड प्रक्रिया व संपूर्ण जी प्रोसेस आहे ते ठिकाणी तुमची असणार आहे. यामध्ये संचिका आहे, त्यामध्ये जी नोटिफिकेशन आहे ते सुद्धा पाहणार आहोत आणि कोणकोणत्या विभागाचे गटाचे जे निकाल लागले ते संपूर्ण या ठिकाणी त्यांनी देण्यात आले आहे. त्याचबरोबर हा सगळा निकाल आपण टेलिग्रामवरती सुद्धा पाहू शकतात. टेलिग्रामची आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये म्हटलेलं आहे पाहू या ठिकाणी राजेश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत गट ड वर्गाची या ठिकाणी 19 मे रोजी झालेल्या परीक्षेचे निवड प्रतिशत यादी सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये वर्ग आस्थापनेवरील गट ड वर्ग 4 विविध पदाची जाहिरात होती ती 19 मेला तुमची या ठिकाणी एक्झाम घेण्यात आली होती. यामध्ये 2 सत्रामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तुमची एक्झाम होती. यामध्ये किमान या ठिकाणी 85% गुण व त्यापेक्षा जास्त जर मार्क्स मिळाले असतील तरी तुमची तुम्ही पद न्याय प्रतिशत यादी आणि मेरिट लिस्ट सुद्धा तुमची जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये तुम्हाला rcmsgmc.ac.in किंवा या ठिकाणी कोल्हापूर gov.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी जाहिरात सुद्धा आणि या ठिकाणी रिझल्ट सुद्धा पाहू शकता. यामध्ये पहिला रिझल्ट आहे तुम्हाला पाहू शकता वैद्यकीय महाविद्यालय शिपाई यांची जाहिरात होती. यामध्ये निवड यादी आहेत. तुम्ही कास्ट वाईज जर आरक्षण सुद्धा पाहू शकतात आणि या ठिकाणी मित्रांनो तुमची वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी लागलेली आहे. मित्रांनो, जर लक्षात घेतलं तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी निवड प्रक्रियेची जी नावं आहेत त्याचं या गुणवत्ता यादीतील नंबर, सीट नंबर, आरक्षित वर्ग, अर्जदाराचे नाव, जन्मतारीख आणि मिळालेली गुण अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी जी मेरिट लिस्ट वगैरे जी माहिती आहे ते ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या तुम्ही ज्या पदाला अप्लाय केला असेल त्याच पदाची या ठिकाणी सेपरेटली मेरिट लिस्ट सुद्धा या ठिकाणी तुमची आलेली आहे. यामध्ये पुढची पोस्ट आहेत तर बघितले मित्रांनो तुम्हाला शिपाई महाविद्यालयासाठी सुद्धा प्रतिशत यादी लागलेली आहेत आणि निवड यादी सुद्धा लागलेली आहेत. त्याचबरोबर रुग्णालय शिपाई यांची सुद्धा मेरिट लिस्ट लागलेली आहे. ज्या जागा जशा होत्या, ज्या कॅटेगरीला जागा होत्या त्या कॅटेगरीनुसार तुमची निवड प्रक्रिया लागलेली आहे. त्याचबरोबर रक्तपेढी परिचय प्रतिशत यादी सुद्धा लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये अनुसूचित जाती जमाती किंवा जी कॅटेगरी असतात त्यानुसार किती जागा होत्या तसा तुम्हाला या ठिकाणी मेरिट लागलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो ठिकाणी रक्तपेढी परिषद निवड यादी सुद्धा आहेत. त्याचबरोबर मदतनीस याची प्रतिशत यादी सुद्धा आहेत आणि वेटिंग लिस्ट सुद्धा आणि निवड यादी सुद्धा लागलेली आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो ठिकाणी बाह्य रुग्णसेवक ज्याला आपण म्हणतो त्याची निवड यादी सुद्धा लागलेली आहे. ज्या कॅटेगरीनुसार तुमचा अर्ज असेल तशी तुम्ही या ठिकाणी निवड प्रक्रिया लागलेली आहे. त्याचबरोबर प्रवेश तंत्रज्ञान किंवा संपूर्ण या ठिकाणी जी संपूर्ण जाहिरात होती त्यानुसार तुमची या ठिकाणी जाहिरात म्हणजे यादी लागलेली आहे. यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला प्रवेश परिचय प्रतिशत यादी आणि त्याची निवड यादी सुद्धा आहेत. त्याचबरोबर बाह्य रुग्णसेवक यांच्यासुद्धा यादी आहेत. मदतनीस असेल, रक्तपेढी असेल, शिपाई असेल, त्याचबरोबर अपघात सेवक प्रतिशत यादी, कक्षसेवक असेल, क्षकिरण आणि प्रवेश परिचय अशी जी संपूर्ण पदं होती त्यांची निवड प्रक्रिया आणि प्रतिशत यादी सुद्धा तुमची असणार आहे. त्याचबरोबर ज्यांचं निवड झालेले आहेत आणि उमेदवारांनी तुम्हाला या ठिकाणी जे टाइम टेबल आहेत म्हणजे या ठिकाणी वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा असणार आहेत. म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत त्यांना सेपरेटली मेल किंवा SMS सुद्धा या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. यामध्ये तुम्ही जर काही डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी आढळल्या, तुम्हाला या ठिकाणी चुकीची किंवा खोटी आढळल्यास तुम्ही डिस्क्वालिफाईड सुद्धा होतात आणि जे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झाले तुम्हाला कोणतीही पुन्हा एकदा सवलत नसणार आहेत. मात्र जे वेटिंगचे विद्यार्थी असतात तुम्हाला ठिकाणी पुढील प्रतिशत यादी असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या टेलिग्रामला सुद्धा नक्की जॉईन करा. त्या स्वरूपात तुम्हाला सगळं अपडेट्स आपल्या टेलिग्रामवरती पाहायला मिळणार आहेत. ओके, तर हे तुम्ही मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या मार्फत या ठिकाणी
जी निकाल आहेत तो या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. म्हणजे व्हिडिओ करतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नोटिफिकेशन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.